नमस्कार सर्वांना. आपलं मानसशास्त्र या ग्रुपमध्ये जो आता लाईव्ह कार्यक्रम ठेवलेला आहे, लॉकडाऊन आणि मासिक पाळी या विषयावर मी तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे. खरं तर त्याआधी मला आपल्या ग्रुपविषयी थोडंसं बोलावंसं वाटेल. मी जानेवारी 20 मध्ये या ग्रुपला जॉईन झाले. खरं तर अगदी सुरुवातीला म्हणजे तसा वेळ भेटत नव्हता की आपलं मनोगत किंवा आपल्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या विचाराव्यात, किंवा आपली एखादी पोस्ट त्याच्यावरती टाकावी किंवा लेख टाकावा यासाठी असा मला वेळ भेटत नव्हता. पण या लॉकडाऊनमुळे असा खूपसा वेळ भेटू लागलाय. आणि जेव्हा त्या पोस्ट मी वाचायला लागले तेव्हा मला असंही वाटू लागलं की आपणही खूपसं लिखाण करतो आणि आपल्याही पोस्ट या ग्रुपवरती याव्यात. खरं तर मला अगदी सुरुवातीला राकेश सरांचा खूप खूप कौतुक वाटतं किंवा त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. कारण त्यांनी हा जो आपलं मानसशास्त्र हा ग्रुप निर्माण केलेला आहे, ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूचे किंवा महाराष्ट्रातल्या इव्हन महाराष्ट्राबाहेरचे जे काही या ग्रुपला जॉईन असतील त्या सगळ्यांचे प्रश्न यामुळे सोडवले जाणार आहेत. खरं सांगायचं तर आपल्या भारतामध्ये ना शरीराचा आजार बरं करण्यासाठी खूप डॉक्टर भेटतात किंवा आहेतच, पण मनाचा एखादा आजार असेल तर त्यावर उपचार करणारे तसे डॉक्टर खूप कमी आहेत. याचं कारणही असं आहे की आपली सामाजिक व्यवस्था, म्हणजे एखादा मानसिक आजार जर चुकून असेल तर असं समजलं जातं की ती व्यक्ती पूर्ण वेडी आहे किंवा मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे एखादा वेडा व्यक्ती जाऊ शकतो, अशी चुकीची समजूत असल्यामुळं हा विषय तसा दुर्लक्षित झालेला आहे. पण मला असं वाटतं की आपलं मानसशास्त्र या ग्रुपमुळं अनेक मनातल्या समस्या बाहेर येतील आणि त्याच्यामुळं काय होईल की मनात जी काही खंत आहे किंवा ज्या काही व्यथा आहेत, जी काही दुखणी आहेत किंवा जे काही मानसिक आजार आहेत ते बरं व्हायला या ग्रुपच्या माध्यमातून खूप फायदा होणार आहे. खरं तर मी राकेश सरांना विनंती करेल की हा ग्रुप इथंच ग्रुप असा न राहता हा मोठा याचं वटवृक्ष व्हावा आणि एखादी मोठी अशी संघटना किंवा संस्था यातून निर्माण व्हावी आणि आपल्या आजूबाजूला जे काही लोक आहेत त्या सगळ्यांच्या समस्या यातून सुटल्या जाव्यात. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद राकेश सरांना. आणि मी माझ्या विषयाकडे वळतीये. खरं तर सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडला असेल, लॉकडाऊन आणि मासिक पाळी याविषयी मॅडम काय बोलणार आहेत. तर मासिक पाळी या विषयासंदर्भात आधी याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. युनिसेफ आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण महाराष्ट्रभर मासिक पाळी व्यवस्थापनाचं प्रशिक्षण झालं. हे प्रशिक्षण आधी सुरुवातीला राज्य स्तरावर झालं, त्यानंतर जिल्हा स्तरावरती ते प्रशिक्षण झालं आणि या माध्यमातून प्रत्येक शाळांपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात आलं. याचा उद्देशच हा होता की मासिक पाळीच्या संदर्भात किंवा मासिक पाळी या विषयाला धरून जे काही गैरसमज आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या उद्भवू नयेत, किमान भविष्यातील जी मुलगी आहे ती या वाटेवरून चालताना एक ज्ञानाचा प्रकाश घेऊन चालावी या उद्देशानं हे प्रशिक्षण सुरू झालं आणि हे प्रशिक्षण प्रत्येक मुलींपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मला आनंद वाटतो की या प्रशिक्षणामध्ये मी राज्याची तज्ज्ञ मार्गदर्शक राहिलेली आहे आणि मी तिथंच हा टप्पा किंवा हा प्रवास माझा तिथंच थांबलेला नाहीये. तर हे जे प्रशिक्षण आहे ते मी माझ्या स्वरूपात ज्या काही ग्रामीण भागातल्या महिला भगिनी आहेत, मुली आहेत, त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करते. आणि आज माझ्यासाठी ही खूप छान अशी संधी आहे की मी डायरेक्ट लाईव्ह तुमच्याशी बोलते आहे. आपलं मानसशास्त्र या ग्रुपमध्ये जे काही माझे मित्र मैत्रिणी आहेत त्या सर्वांना मी एक आव्हान करणार आहे शेवटी की याविषयीचं जे काही ज्ञान आहे ते आपण सर्वांनी मिळून आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन आणि मासिक पाळी याचा खरंच काही सहसंबंध आहे का? खूपसा सहसंबंध आहे आणि तोच मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. त्याच्या आधी मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की मासिक पाळी म्हणजे काय किंवा याचं प्रशिक्षण देण्याची गरज का वाटली. आता बघा, स्त्रीची जी काही प्रजनन संस्था आहे त्याची पूर्ण माहिती ही कुणाला होती? जे बायोचे विद्यार्थी आहेत त्यांना किंवा डॉक्टरांना. आम्ही खूप शिकलो, आम्ही समाजामध्ये सुशिक्षित म्हणून मिरवतोय, पण आम्हाला स्त्रीची मासिक पाळी म्हणजे काय याच्याविषयी काहीही माहिती नव्हतं. इव्हन माझंही खूप अज्ञान होतं. जोपर्यंत मी या प्रशिक्षणाचा हिस्सा नव्हते तोपर्यंत ना माझं सुद्धा याविषयी खूप अज्ञान होतं. पण जेव्हा ज्ञानाच्या प्रकाशात माझे डोळे उघडले तेव्हा मला असं वाटायला लागलं की सोशल वर्किंगमध्ये माझी आवड आहे किंवा मी ते काम करते, समुपदेशक म्हणून काम करते, लेखिका म्हणून लिखाणही करते. या माध्यमातून आपल्याला समाजसेवा करता आली किंवा लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचता आलं, त्यांच्या शंका दूर करता आल्या,
तर एक खूप चांगलं काम होऊ शकणार आहे. आणि म्हणूनच मी माझ्या परीनं जिथं हळदी कुंकू समारंभ असतील किंवा शाळांमध्ये कार्यक्रम असतील, कॉलेजमध्ये मुलींचं एकत्रित असा कार्यक्रम असेल, अशा ठिकाणी मी जाऊन उद्बोधन करण्याचं काम करत असते. आज आपल्या ग्रुपवर ही संधी मला छान अशी मिळालेली आहे. सगळ्यात आधी बघा, मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे. ही आहे आपल्या स्त्रीची प्रजनन संस्था. खरं सांगायचं म्हणजे बघा, आपल्याला नाक, कान, डोळे सगळे अवयव आपल्याला आहेत किंवा सगळ्या अवयवांची कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण स्त्रीच्या प्रजनन संस्थेचं कार्य काय असतं किंवा त्याची रचना काय असती ही खूप जणांना माहितीच नसते. बऱ्याच जणांना विचारलं मासिक पाळी म्हणजे नेमकं काय सांगा, तर बरीचशी उत्तर अशी येतात की स्त्रीच्या योनी मार्गातून दर महिन्याला जो काही रक्तस्राव होतो तो रक्तस्राव म्हणजे मासिक पाळी. याच्या पलीकडे काहीही कुणालाही माहिती नव्हतं. सांगायचा उद्देश असा आहे की याच्या अज्ञानामुळे आज जवळजवळ 80% महिलांना गर्भाशयाचे कॅन्सर आहेत, व्हाईट डिस्चार्ज किंवा अनेक गर्भाशयाच्या अनेक समस्या महिलांमध्ये आहेत. मला काय वाटतं, हे जे शास्त्रशुद्ध ज्ञान आहे ते प्रत्येक महिलांपर्यंत, प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचवण्याचं जर आपण काम केलं तर नक्कीच याविषयीच्या ज्या काही गैरसमजुती आहेत किंवा ज्या काही चुकीच्या समजुती आहेत त्या सगळ्या दूर व्हायला मदत होईल. अजून एक मला महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद करायचा आहे, खास करून पुरुष वर्गांच्यासाठी. बघा, जगाची निर्मिती करण्याचं काम स्त्रीचं गर्भाशय करत असतं आणि बाळ जन्माला घालण्याचं काम हे काम स्त्री आणि पुरुष या दोघांच्या माध्यमातून होत असतं. मग स्त्रीची मासिक पाळी आजपर्यंत ही अशी अज्ञानातच का राहिली? इव्हन आपण त्याच्यावर बोलूही शकत नाहीये. सगळेच म्हणतो आपण आम्ही 21व्या शतकात राहतो, आम्ही खूप शिकलो किंवा आमच्या नावापुढे खूप अशी डिग्रीची लेबल सुद्धा आहेत. पण मासिक पाळी असेल किंवा स्त्री पुरुषांमधला सेक्स असेल किंवा आजची जी तरुण पिढी जी काही भरकटत चालली आहे त्यांचे विषय असतील, आपण इतके स्पष्टपणे बोलतच नाही. पण का बोलत नाही आपण? जर आपण स्पष्टपणे याच्यावरती बोललो तर ज्या काही भविष्यात समस्या येणार आहेत त्या आपण टाळू शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की स्त्रीची मासिक पाळी हा जो विषय आहे तो घराघरात पोहोचून घरातल्या प्रत्येक पुरुषांना त्याची माहिती झाली पाहिजे. याचं कारण असं सांगते बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे, बहीण आहे, बायको आहे, प्रत्येकीला मासिक पाळी ही येतच असते. बऱ्याचदा असं होतं की अगदी शेवटच्या स्टेजला काहीतरी आजार उद्भवला की आपण तिकडे लक्ष देतो. मग अशा यापेक्षा जर पुरुषांनाही नेमकी ती समस्या काय असते किंवा त्याचे त्रास काय बायकांना होतात किंवा त्याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती काय आहे हे जर असेल तर प्रत्येक पुरुष आपल्या बायकोची, आपल्या आईची किंवा आपल्या बहिणीची किंवा आपल्या मैत्रिणीची, आपल्या प्रियसीची सगळ्यांची काळजी घेऊ शकेल. आणि जर आपल्याला 21व्या शतकातला भारत हा एक विज्ञानावर आधारित असा निर्माण करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीची शास्त्रशुद्ध माहिती ही आपल्याला असायलाच हवी. बघा, हे जे चित्र आहे हे स्त्रीच्या प्रजनन संस्थेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. याचं कार्यही तुम्हाला मी सांगते. बघा, आत एक अस्तरासारखा भाग असतो, त्याला गर्भाशयाचं अस्तर असं म्हणतात. हा मधला भाग आहे तो गर्भाशय, म्हणजे स्त्रीचं गर्भाशय हे फक्त एका मुठीच्या आकाराचं असतं आणि त्या गर्भाशयाच्या बाजूलाच गर्भाशय अस्तर असतं. त्या अस्तराला जोडलेल्या 2 पाईप सारखा भाग दिसतोय ना, 2 पाईप असतात, त्याला बीजवाहक नलिका असं म्हणतात. आणि बीजवाहक नलिकांच्या बरोबर खाली 2 अंडाशय असतात. बघा, मुलगी जेव्हा जन्माला येतात तेव्हापासूनच या अंडाशयामध्ये ना स्त्रीबीज हे असतात. मुळात ते स्त्रीबीज पक्व कधी होतात तर जेव्हा मुलगी ही 12 वर्षाची होते तेव्हापासून 12 ते 16 वर्षाचा हा जो कालावधी आहे, जो मुलगी वयात येण्याचा जो कालावधी आहे त्या दरम्यान हे स्त्रीबीज पक्व व्हायला सुरुवात होतात. आता सगळ्यात महत्वाचं बघा, जेव्हा प्रशिक्षण असतं ना तेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो, मासिक पाळीची सुरुवात कुठून होते? सगळ्यांचं उत्तर तेच असतं, योनी मार्गातून मासिक पाळीची सुरुवात होते. बरोबर आहे ना? कारण आजपर्यंत आपण तेच शिकलो किंवा खरीच मासिक पाळीची सुरुवात कुठून होते हेच आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर हेच असणार ना. बघा, मासिक पाळीची सुरुवात खरं तर मेंदूमधून होते. त्यासाठी मी एक छोटीशी तुम्हाला कथा सांगते. बघा, म्हणजे आम्ही जेव्हा प्रशिक्षण घेत होतो तेव्हा एक महिला भगिनी माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं की माझ्या मुलीला अशी मासिक पाळी येत नाहीये आणि त्यासाठी मला ना मुलगीला माझ्या मेंदूच्या डॉक्टरांना दाखवायला सांगितलं. मग मी त्यांना विचारलं, दाखवलं का? अजून दाखवायचंय. पण त्यांना का दाखवायला सांगितलं असेल? तर बघा, मेंदूमधून जे काही हार्मोन्स स्त्रवतात किंवा हार्मोन्स पाजतात त्याच्यामुळेच मासिक पाळीची सुरुवात होत असते. ते 2 हार्मोन्स महत्वाचे आहेत बघा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि ल्युटिलायझिंग हार्मोन्स. हे जे 2 हार्मोन्स आहेत
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉलिकल ल्युटिलायझिंग हार्मोन्स हे जे असतात FSH हे कार्य काय करतात, तर या अंडाशयामध्ये जे स्त्रीबीज असतात ते पक्व करायला सुरुवात करतात. पक्व करण्याचं काम ते FSH करतात, म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स करतात. आणि ल्युटिलायझिंग हे जे हार्मोन्स असतात त्याचं काम काय असतं, तर मासिक पाळी यायला सुरुवात होते. बघा, मुलगी जेव्हा 12 वर्षाची होते किंवा 12 वर्षाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये काय होतं, FSH या हार्मोन्समुळं स्त्रीबीज पक्व व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा मेंदूतून जो रक्तात स्त्रवत असतो ना, त्यातल्या ल्युटिलायझिंग हार्मोन्स जेव्हा प्रमाण खूप हाय झालेलं असतं त्यावेळेला मुलीला पहिली पाळी यायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या स्त्रीची जी मासिक पाळीची सुरुवात कुठून असते, तर मेंदूमधून असते. कारण मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाच्या ग्रंथी असतात आणि त्या ग्रंथींमधून हे ल्युटिलायझिंग हार्मोन्स आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स हे दोन प्रकारचे रस, याला मी रसच असं म्हणते, कारण ग्रामीण भागात गेलो ना की हार्मोन्स वगैरे असे शब्द वापरले की कळत नाही, मग मी त्यांना सोप्या भाषेत सांगते. बघा हा, हे जे दोन रस असतात ना, ते रस जेव्हा तुमच्या रक्तामध्ये पाझरायला सुरुवात होतात ना, तेव्हा तुमच्या मुलीला पाळी यायला सुरुवात होते. मग काय होतं, समजा जे हार्मोन्स जर पाझरतच नसतील तर मुलीला पाळी येतच नाही. मग काय होतं की मेंदूच्या डॉक्टरांच्याकडे स्कॅनिंग वगैरे करून ते हार्मोन्स का पाझरत नाही त्याचं टेस्टिंग करावं लागतं. ही मासिक पाळीची सुरुवात झाली. म्हणजे काय झालं, जेव्हा स्त्री, आता मासिक पाळी म्हणजे नेमकं काय असतं बघा, मुलगी जेव्हा 12 वर्षाची होते आणि ल्युटिलायझिंग हार्मोनचं प्रमाण रक्तामध्ये वाढतं त्यावेळेला इकडं स्त्रीबीज पक्व झालेला असतो. या दोन्ही अंडाशयातून एक पक्व झालेला स्त्रीबीज बीजवाहक नलिकेमधून बरोबर 14व्या दिवशी तो बीजवाहक नलिकेमध्ये येतो. 14व्या दिवशी तो एक दिवस 24 तास तिथं तो जिवंत राहतो. त्या दरम्यान जर स्त्रियांचा आणि पुरुषांचा म्हणजे शारीरिक संबंध आले तर काय होतं, योनी मार्गातून जर पुरुष बी तिथं गेला तर काय होतं, त्याचा गर्भ तयार होतो आणि तयार झालेला गर्भ गर्भाशयात येतो. बघा, या प्रोसेसमध्ये जोपर्यंत स्त्रीबीज पक्व होऊन इथपर्यंत येत नाही तोपर्यंत इकडे काय झालेलं असतं, गर्भाशयाचं अस्तर जाड जाड व्हायला लागलेलं असतं. म्हणजे रक्ताची गादी तिथं तयार व्हायला लागलेली असते. आणि इथं 14व्या दिवशी जे पक्व झालेलं स्त्रीबीज येतं ते काय होतं, जर तिथं पुरुष बी आला नाही तर ते 24 तासांनी मरून जातं. आणि रक्तामधले प्रोजेस्ट्रॉनची पातळी वाढल्यानंतर म्हणजे 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर इकडं गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते पूर्ण जाड झालेलं असतं. आणि 28व्या दिवशी, म्हणजे ऍक्च्युली मी 28च दिवस असं म्हणणार नाही, कारण 28 ते 32 असा कालावधी असतो. जे मासिक पाळीचं चक्र असतं ते काही महिलांमध्ये 28 दिवसाचं असतं, काही महिलांमध्ये ते 30 दिवसाचं असतं, काही महिलांमध्ये ते 32 दिवसाचं असतं. मग हा मृत पावलेला जो स्त्रीबीज असतो ना, तो गर्भाशय अस्तरावर येऊन आदळतो आणि जे अस्तर जाड झालेलं असतं त्या अस्तराला घेऊनच शरीरातून योनी मार्गातून बाहेर होतो. आता बघा, आपल्या डोळ्यातला टाकाऊ पदार्थ कुठला म्हणला तर अश्रू असतात. पुन्हा आपली जी स्किन असते म्हणजे त्वचेतून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ कुठला म्हणाला तर घाम असतो. म्हणजे प्रत्येक जे अवयव असतात ते टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकत असतात. अगदी तसंच हे जे गर्भाशयाचं अस्तर तयार झालेलं असतं ना, ते बाळाच्या निर्मितीसाठी तयार झालेलं असतं. ज्या वेळेला बाळच तयार झालेलं नसतं किंवा स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचं मिलन होऊन गर्भच तयार झालेला नसतो त्यावेळेला या गर्भाशय अस्तराची काहीच गरज नसते शरीराला. आणि म्हणूनच तो एक टाकाऊ पदार्थ बनतो आणि योनी मार्गातून बाहेर पडला जातो. हे अगदी शास्त्रशुद्ध सरळ आहे. पण आमच्या ग्रामीण भागात किंवा आमची जी काही चुकीची रूढी परंपरा आहे त्यांनी आमच्यावर असा पगडाच घातलाय की हे जे मासिक पाळीचं जे रक्त असतं ते अशुद्ध असतं, घाण असतं किंवा बाईला बाहेर बसवलं जातं. हा विषय खूप बोलण्यासारखा आहे. एक अर्ध्या तासामध्ये मी तो संपवू नाही येऊ शकत, पण थोडक्यात याविषयी मी बोलते. मासिक पाळीतून जे शरीरातून बाहेर टाकलं जातं ना रक्त, ते गर्भाशयाचा एक टाकाऊ पदार्थ असतो जिथं बाळ रुजला जात नाही म्हणून तो बाहेर टाकला जातो. पण ज्या वेळेला गर्भ रुजला जातो तो रुजलेला गर्भ त्या गर्भाशय अस्तरावरच वाढला जातो. आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे ना त्या सगळ्या रक्तापैकी सगळ्यात शुद्ध आणि सात्विक असं रक्त कुठलं असेल तर ते गर्भाशय अस्तराचं असतं. त्यामुळे आपली पहिली जी शंका आहे म्हणजे सगळ्यांचीच की मासिक पाळीतलं रक्त हे अशुद्ध असतं, तर तो गैरसमज पहिल्यांदा काढून टाकायचा आहे. कारण मासिक पाळीतलं रक्त हे आपल्या शरीरातल्या इतर सगळ्या रक्तापेक्षा ते शुद्ध रक्त असतं. आता राहिला प्रश्न पुढचा, मग त्याला अशुद्ध असं का म्हटलं जातं किंवा त्याची दुर्गंधी काय येते? त्याचं कारणच हे आहे की जेव्हा हे रक्त शरीराच्या बाहेर टाकले जातं, ऑफकोर्स जेव्हा बाहेरचे जीवजंतू त्याला चिटकले जातात त्यामुळे त्या रक्ताला वास येतो. पण जर शुद्ध स्वच्छता वगैरे राखली तर काही त्याला अजिबात वास येत नाही.
आता बघा, हे झालं मासिक पाळी म्हणजे काय, आणि ते मासिक पाळीचं चक्र सुद्धा असतं की जे 28 दिवसाचं असतं. काही हे आपण सगळ्यांनी समजून घेतलेलंच आहे, पण याच्यात सगळ्यात पुढचा भाग महत्वाचा असतो बघा. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखायची हे बऱ्याच महिला भगिनींना माहिती नसतं, आणि स्वच्छता न राखल्यामुळे गर्भाशयाचे अनेक आजार महिलांना होत असतात. आणि म्हणूनच आपण काय करायचे, स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक तर म्हणजे पॅड किंवा कपडा वापरत असतील तर तो कपडा उन्हात सुकवला पाहिजे. तो डेटॉलमध्ये डेटॉलच्या पाण्यानं वाळवून तो सुकवून व्यवस्थित त्याचं जी साठवणूक म्हणतो ती साठवणूक व्यवस्थित केली पाहिजे. आत्ताच्या सगळ्या मुली पॅड वापरतात, त्यामुळं त्यांना विशेष काही याबद्दल सांगायची गरज नाहीये. पण सगळ्यांना माहिती असावं की जो पॅड तुम्ही वापरता तो पॅड किमान 4 ते 6 तासांनी बदलायला हवा. तो जर पॅड तुम्ही एकदा वापरलेला पॅड तसाच वापरत तुम्ही झोपी गेलात तर त्याचं इन्फेक्शन योनी मार्गाला होऊ शकतो. माझ्या एका शिक्षक भगिनीची मी एक छोटीशी कथा सांगते बघा. ती जुन्या काळातली किंवा मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखायची हे तिला अजिबात माहिती नव्हतं. आणि हे माहिती नसल्यामुळं काय झालं, तो जो कपडा वापरायची ती कुठेही सुकत घातला जायचा, म्हणजे सावलीत किंवा आडोशाला. कारण पूर्वी असंच म्हणलं जायचं की मासिक पाळीचा जो कपडा आहे तो कुणालाही दृष्टीस पडता कामा नये, त्यामुळे तो झाकून ठेवला जायचा किंवा बाजूला कुठेतरी असं सुकत घातलं जायचं की ज्याच्यावर इतरांची नजर पडू नये. त्याच्यामुळे तोटा असा व्हायचा की त्याच्यावर जे काही जीवजंतू आहेत ते जीवजंतू तसेच त्यात राहायचे, आणि तो कपडा पुन्हा वापरला गेल्यामुळं काय व्हायचं, गर्भाशयाला इन्फेक्शन व्हायचं. तर त्या एका मॅडमांचं असंच झालं होतं बघा. तोच कपडा वापरला गेल्यामुळं, स्वच्छता न राखल्यामुळं काय झालं होतं, त्यांची जी बीजवाहक नलिका होती ती बीजवाहक नलिकाच पूर्णपणे कुजून गेली होती. म्हणजे हे कशामुळे झालं तर अज्ञानामुळे झालं. भविष्यात अज्ञानामुळे अशा चुका होऊ नयेत, म्हणजे बीजवाहक नलिका कुजणं किंवा अंडाशयाला काही प्रॉब्लेम येणं किंवा गर्भाशयाला गाठी उठणं किंवा गर्भाशयाला काही इन्फेक्शन होणं, अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आपल्याला प्रत्येक मुलीला किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक महिलेला मासिक पाळी म्हणजे काय याचं शास्त्रशुद्ध ज्ञान देणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणं किती महत्वाचं आहे हेही त्यांना पटवून दिलं पाहिजे. एक आदिवासी भागातला किस्सा आहे बघा. आदिवासी भागातल्या म्हणजे पूर्ण अज्ञान किंवा जिथं अजूनपर्यंत शिक्षणाची जी काही दारं आहे ती खूप लेट गेली किंवा अजूनही अज्ञान आहे म्हणायला काही हरकत नाही. तर तिथल्या महिला भगिनी काय करायच्या, म्हणजे कपडाच वापरतात मोस्टली. एक तबेल्यातली जी बाई होती तिनं काय केलं होतं, जो काही आपला कपडा होता तो तबेल्यात ती बाहेर वाळवायची, म्हणजे मागच्या साईडला ती काय करायची, सुकायला घालायची. आणि तोच कपडा वर्षानुवर्ष वापरला गेल्यामुळे काय झालं, नकळत तुम्हाला माहिती असेल की जनावरांच्या अंगावरती गोचीड हा छोटासा प्राणी असतो, कीटक असतो, आणि तो गोचीड तिच्या योनी मार्गातून आतमध्ये गेला आणि गर्भाशयाचं जे मुख असतं, म्हणजे इथं आहे बघा, गर्भाशयाच्या या मुखाला पूर्णपणे योनी मार्गाचा पुंजका होता आणि अक्षरशः त्यांनी गर्भाशयाचे लचके तोडले होते. मग त्या शेवटी नशीब की वेळेवर कळल्यामुळं तिचं गर्भाशय वाचवता आलं आणि त्या महिलाचं गर्भाशय काढून तिथं थांबलं. समजा कदाचित जर जास्त वेळ झाला असता तर त्या महिलेला आपला जीव गमावा लागला असता. सांगायचा उद्देशच आहे की मासिक पाळी ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि मी पुरुष वर्गाला जास्त रिक्वेस्ट करायला लागली, कारण आपल्या समाजामध्ये त्यांना पुरुषांना आहे हे महिलांचा विषय आहे तर तुम्ही लक्ष देऊ नका, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्यामुळं हा विषय तसा अज्ञानात राहिला गेलेला आहे. आणि त्यामुळं पुरुष वर्ग सुद्धा म्हणतो, छे ओ, आम्हाला हे महिलांच्या विषयामध्ये आम्हाला काही एवढं म्हणजे बोलूही दिलं जात नाही किंवा आम्हाला तो लपवलाच जातो, आमच्यापर्यंत ह्या समस्या येतच नाही तर आम्ही बोलणार कसं ना. पण बघा, एक गृहिणीचं जर आरोग्य चांगलं असेल तर पूर्ण कुटुंबाचं आरोग्य चांगलं असतं. आणि आपल्या घरातील एखादी महिला गर्भाशयाचा कॅन्सर असेल, व्हाईट डिस्चार्ज असेल, याला जर बळी पडू नये असं वाटत असेल तर कृपया सगळ्यांनी आपल्या प्रत्येक महिला भगिनीची असेल, आपल्या मुलगीची असेल, काळजी घ्यावी किंवा शास्त्रशुद्ध जे काही ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा असं मला वाटतं. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की स्वच्छता म्हणजे पॅड वेळच्या वेळेला बदलणं असेल, आंघोळ व्यवस्थित करणं असेल, स्वच्छता राखणं असेल, त्या पॅडचं डिस्पोजल. त्याच्यामुळे काय होतं बघा, आज सगळ्यात मोठी समस्या असे झाली की कॉलेजच्या ज्या मुली आहेत किंवा इव्हन महिला भगिनी सुद्धा पॅड वापरतात.
आणि त्या पॅडचा डिस्पोजल व्यवस्थित न झाल्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झालेला आहे. ते जर टाळायचं असेल तर पॅडचा सुद्धा विल्हेवाट व्यवस्थित राखली पाहिजे. खरं म्हणजे हे प्रशिक्षण जे आहे किंवा म्हणजे स्वच्छता कशी राखावी, डिस्पोजल मशीनचा वापर कसा करावा किंवा पॅडचं डिस्पोजल आपण कसं करू शकतो, हे खूप लेंदी आहे. ते मी हवं तर मी नंतर तुम्हाला सांगू शकते. आजचा जो माझा विषय होता की मासिक पाळी आणि लॉकडाऊन याचा काही सहसंबंध आहे का? विचार करा बरं, काय सहसंबंध असू शकेल? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मासिक पाळीची सुरुवातच मुळात कुठून होते? मेंदूमधून होते. म्हणजे मेंदूतून जे काही हार्मोन्स आपल्या रक्तामध्ये पाझरतात त्याच्यामुळेच स्त्रीला किंवा महिलांना मासिक पाळी येत असते. बघा, मासिक पाळीतली जर एखादी तक्रार उद्भवली आणि जर आपण एखाद्या डॉक्टरांच्याकडे गेलो तर काय सांगतात डॉक्टर? हार्मोन्स चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे? तुमच्या मासिक पाळीच्या चक्रामध्ये बिघाड झालेली आहे. आता मला सांगा, हार्मोन चेंजेस का होतात? याची कारणच अशी आहेत की घरातील जर कौटुंबिक ताणतणाव असेल किंवा काही त्रास असतील तर त्या त्रासाचा परिणाम थेट कशावर होतो? मेंदूवर होतो. म्हणजे महिला खूप ताण घेतात, म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, घरातल्या काही भांडणं असतील, कुरबुरी असतील किंवा आर्थिक समस्या असतील, या सगळ्याचा ताण महिला घेत असतात आणि त्याचा परिणाम डायरेक्ट कुठं होतो? मेंदूवर होतो. आणि हार्मोन्सचं जे बॅलन्सिंग असतं ते पूर्ण कोलॅप्स होतं आणि त्याच्यामुळे काय होतं? महिलांना मासिक पाळीच्या तक्रारी सुरुवात होतात. आत्ता जस्ट परवाची घटना तुम्हाला सांगते बघा. एक मुलगी होती, म्हणजे जिचं लग्न होऊन एक 5-6 वर्ष झाली असतील. लॉकडाऊनचा धक्का तिला सहन झाला नाही. म्हणजे कसं, बापरे, इतके दिवस आपण घरात राहायचं, मग माझ्या जॉबचं काय होणार? मी जॉबसाठी प्रयत्न करायला लागली आहे आणि आत्ता तर माझी कुठं सुरुवात आली आहे. आणि हा तिनं धसका इतका घेतला की त्याच्यामुळं काय व्हायला लागलं? महिन्यातून 3-4 वेळेला तिला पाळी यायला लागली किंवा रक्तस्राव व्हायला लागला. हे कशामुळे झालं? लॉकडाऊनचा जो काही तिने धसका घेतला होता त्याच्यामुळे तिच्या हार्मोन्समध्ये बिघाड झाले. मेंदूतील जे हार्मोन्स होते त्याच्यामुळे बिघाड झाल्यामुळे पुन्हा तिला महिन्यातून 3-4 वेळेला रक्तस्राव, म्हणजे कसं, आठवड्यातून 2-3 एकदा पाळी झाली की 3-4 दिवस आणि पुन्हा आठवडा गेला की पुन्हा ती पाळी कंटिन्यू व्हायची. हा तिला हार्मोन्स बिघाडमुळे हा त्रास सुरुवात झाला. पण हा त्रास तिचा कधी थांबला? जेव्हा तिनं डॉक्टरांना दाखवलं, याच्यावरती गोळ्या घेतल्या, पुन्हा हार्मोन्सचं बॅलन्सिंग व्यवस्थित झालं, त्यावेळेला तिची पाळी व्यवस्थित सुरुवात झाली. बघा, आत्ताचा जो लॉकडाऊनचा काळ आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे खूपच कठीण असा काळ आहे. परवाची घटना तुम्ही सगळ्यांनाच माहिती असेल. मी पण ॲक्च्युली ती फेसबुकवरतीच वाचली. अनेक असे लांबचे इतर राज्यातले जे काही आलेले कामगार लोक आहेत किंवा मजूर आहेत ते म्हणजे मला वाटतं जवळजवळ 800-900 किलोमीटरचा प्रवास करून ते चाललेले आहेत. एका महिला भगिनीची रस्त्यातच डिलिव्हरी झाली. म्हणजे किती हृदयद्रावक घटना आहे ती, सगळ्यांनी अगदी विचार करण्यासारखी. मला सांगा, या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे राहायला मोठी घरं आहेत, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे हो. पण मला सांगा, ज्यांची घरं लहान आहेत, ज्यांच्याकडं आर्थिक चणचण आहे, त्यांचा किती मोठा प्रश्न असेल. साधं पॅड नवीन घ्यायचं म्हटलं तर पुन्हा समस्या आली. आता जर मला समजा आता ज्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना कपडा वापरायची लाज वाटते, म्हणजे तो धुणं वगैरे ही सगळी कटकट वाटते. मग समजा एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगी असेल आणि तिला जर पॅड खरेदी करायची असतील पण तिच्या बाबाजवळ पैसे नसतील तर ती किती मोठी समस्या. आणि तिला जर पॅड वापरायची सवय असेल आणि अचानक तिच्या आईने तिला सांगितलं की नाही, लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही आहे, पैसा नाही आहे आणि तुला आता कपडा वापरावा लागेल, तर तिथं पुन्हा तिच्या मनावरती ताण येणार. आणि ताण आल्यामुळे काय होणार आहे? पुन्हा तिच्या जे मासिक पाळीचं चक्र आहे ना त्याच्यावरती पुन्हा परिणाम होणार. मित्र हो, मला सांगायचा उद्देश असा आहे की स्त्रीची जी मासिक पाळी आहे ना ती खूप महत्त्वाची असते, जी आजपर्यंत खरंच दुर्लक्षित राहिली आहे. म्हणजे एवढंच माहिती होतं आपल्याला की मासिक पाळी आली तर ती बाळ द्यायला सक्षम होते, पण ती मासिक पाळी म्हणजे काय, तिला किती त्रास सहन करावा लागतो, त्या काळात तिच्या पोटात किती दुखतं किंवा तिची कंबर किती दुखते, आपण कधीतरी विचार करतो का? ती कुणालाही सांगत नाही बिचारी. मासिक पाळी आली असेल, तिला ताप म्हणजे पोटात दुखत असेल, त्रास होत असेल तर ती बिचारी आपलं घरगुती औषध पाणी करणे वगैरे असे उपाय करून पुन्हा कामाला लागते. ती कधीही म्हणते का हो तुम्हाला, नाही माझी मासिक पाळी झालेली आहे, माझ्या पोटात कंबर खूप दुखायला लागले, मी आज काही करणार नाही. मला फेसबुकवरती एका मित्राचा लेख वाचला होता, माझ्या बायकोची मासिक पाळी. ॲक्च्युली मला त्याचं नाव वगैरे लक्षात नाही मला, पण त्याचं मला खूप कौतुक वाटलं होतं. कारण तो असं त्यांना लेखामध्ये उल्लेख केला होता की मासिक पाळीच्या दरम्यान माझ्या बायकोला खूप त्रास व्हायचा आणि त्या काळात मी तिला पोट शेकण्यासाठी गरम पाण्याची पिशवी द्यायचो, तिला आल्याचा चहा करून द्यायचो, तिची मी खूप छान काळजी घेत होतो. मला ते खूप कौतुक वाटलं.
मला तर असं वाटतं की निदान तरुण पिढीने आमचा काळ गेला किंवा पाठीमागचा काळ गेला की ज्यांनी अज्ञानातच आपलं आयुष्य घालवलं, पण मला असं वाटतं की इथून पुढची जी पिढी आहे, पुढच्या पिढीला म्हणण्यापेक्षा आमची जी पिढी आहे त्यांनी सुद्धा आता बदल करायला काही हरकत नाहीये. जेव्हा जेव्हा आपल्या घरातली मुलगी असेल, बायको असेल, तिची मासिक पाळी म्हणजे काय, त्याचं शास्त्रशुद्ध ज्ञान काय आहे, स्वच्छता राखणं कसं आहे, ताण जर आला तर ते मासिक पाळीच्या चक्रामध्ये बिघाड कसा होतो, ह्या सगळ्याची माहिती सगळ्यांनी समजून घ्यायची. बघा, आपलं मानसशास्त्र हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू, कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि मी सांगू इच्छिते की या प्रशिक्षणामध्ये मी फक्त तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून थांबलेली नाहीये. मी एक विडा उचललाय की म्हणजे ग्रामीण भगिनी ज्या आहेत किंवा इव्हन सुशिक्षित ज्या महिला आहेत की ज्या या विषयावर बोलायला लाजतात किंवा आपल्या अडचणी सुद्धा सांगायला लाजतात, जेव्हा असा एक मॉब असतो ना की म्हणजे सगळ्या शिकलेल्या महिला असतात, जॉब करणाऱ्या असतात, त्या सुद्धा या विषयावर अगदी मोकळेपणानं बोलत नाहीये. मग आपण सुशिक्षित झालो म्हणजे नेमकं काय झालं सांगा बरं? 21व्या शतकात वावरत असताना आपल्या अडचणी काय आहेत, प्रत्येक गोष्टीमागचं विज्ञान काय आहे, हेच जर आपण समजून घेणार नसू तर आपल्या शिक्षणाला काहीही अर्थ नाहीये. मला तर नेहमी असा प्रश्न पडतो बघा, जी काही शहरी भाग आहे किंवा ग्रामीण भाग आहे तो खूप सुशिक्षित झाला किंवा शिक्षण गावागावातल्या दारापर्यंत पोहोचलं असं म्हणतो, पण काय पोचलो गावापर्यंत? फक्त फक्त डिग्र्या पोचल्या. विचार अजूनही तसेच बुरसटलेले आहेत. अजूनही एखादी महिला भगिनी पाळी झाली ना की पाळण्याची जी काही पद्धत आहे, बाहेर बसणं वगैरे, ती अजूनही पाळते. देवाला जाण्यासाठी तिथं अजूनही मज्जाव केला जातो. बघा, फार पूर्वीच्या काळी स्वच्छतेच्या सवयी नव्हत्या, शोषकं सुद्धा नव्हती, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, आता तुम्हाला माहिती असेल की साथीचे रोग खूप पसरायचे पूर्वी. मग मासिक पाळीचं हे जे रक्त आहे ना, ते रक्त म्हणजे बाईला शोषकच नसल्यामुळे ते रक्त कुठेही सांडलं जाऊ नये, त्याच्यामुळे प्रदूषण होऊ नये, गावागावात साथीचे आजार पसरू नयेत, अशा अनेक कारणांमुळे त्या काळाची गरज म्हणून ती बंधनं घालण्यात आली होती. पण आपण अजूनही ते अनळेपणानं पुढे पाळतोय. बघा, याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे. म्हणजे मासिक पाळीशी निगडीत अंधश्रद्धा कुठल्या आहेत, मासिक पाळीच्या काळात आहार महिलांनी कुठला घ्यावा, स्वच्छता कशी घ्यावी, असे खूप सेशन आहेत. म्हणजे हे जे पूर्ण ट्रेनिंग आहे ना, ते 6 सेशनमध्ये विभागलेलं आहे. मला एका अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये हे सगळं सांगणं शक्य नाही. माझा जो आजचा रिअल म्हणजे खरा विषय आहे तो काय आहे की लॉकडाऊनने माझ्या भगिनींची मासिक पाळी. बघा, या लॉकडाऊनचा माझ्या भगिनींच्या मासिक पाळीवर खूप मोठा परिणाम येणार आहे. सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे सगळे घरातले एका जागी असणार आहेत, म्हणजे नवरा असणार आहे, घरातले सगळे नातेवाईक असणार आहे, आणि माझी जी महिला भगिनी आहे ना, तिचं आजकाल जे ती लॉक कुठे झाली माहितीये, ती फक्त किचनमध्ये लॉक झाली. चला, लॉकडाऊन आहे ना, आज हे फरमाईश ती फरमाईश, म्हणजे यात ती गुरफटून पडली. नकळत तिच्या मनावर ताण येणार आहे, नकळत त्याचा परिणाम मेंदूतल्या हार्मोन्सवर होणार आहे, आणि नकळत तिच्या मासिक पाळीचं जे चक्र आहे त्याच्यावरती याचा परिणाम होणार आहे. अजून एक बघा, ऑफकोर्स तिच्या किचनमध्ये ती लॉकडाऊन झाल्यामुळं तिचा ऑफकोर्स कामाचा ताण वाढला. मग मासिक पाळीच्या दरम्यान जर तिला काही त्रास होत असेल तर ती कुणाजवळ बोलणार आहे? या कामाच्या ताणामुळं एक तर तिच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार, किंवा तिच्या ज्या व्यथा आहेत त्या वाढलेल्याच असणार आहेत ना. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी खूप आली आहे आणि येतही आहे. बघा, याचा आर्थिक मंदीचा परिणाम कसा होणार आहे? घरातलं जे मॅनेजमेंट असतं ना, ज्याला आपण नियोजन म्हणतो, संसाराचं नियोजन, बऱ्याच पुरुषांना ते समजणार नाहीये. कारण एक स्त्री घराचं मॅनेजमेंट कसं करते, गृहिणी कशी असते. मी परवाच एक लेख लिहिला की गृहिणी एवढं सगळं करत असूनही तिला छे तू काय करतेस, 4 भांडी घासायची, 4 भाकरी थापायच्या, असं सरळ सरळ म्हटलं जातं. बघा, आर्थिक मॅनेजमेंट करत असताना आपल्या नवऱ्याच्या पगारात आता पुढचा खर्च कसा चालवायचा, जर समजा माझ्या नवऱ्याची नोकरी गेली, जर समजा माझ्या नवऱ्याचा पगार कमी आला, तर मी घराचं मॅनेजमेंट कसे चालवू, या सगळ्याचा ताण तिच्या मेंदूवरती असणार आहे. आणि ऑफकोर्स त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मासिक पाळीवर होणार आहे. कारण मी मगाशी सांगितलं की स्त्रीची जी मासिक पाळी आहे, त्या मासिक पाळीची सुरुवात असेल, तिच्या चक्राचं जे रेग्युलर कंटिन्युटी किंवा व्यवस्थित चालणं असेल, ते फक्त आणि फक्त त्या हार्मोन्सवर आधारित असतं. आणि हे जे हार्मोन्स आहेत त्याचं बॅलन्सिंग व्यवस्थित कधी होऊ शकतं? जेव्हा एखादी स्त्री व्यवस्थित असेल, की तिची शारीरिक प्रकृती व्यवस्थित असेल, तिला कुठलेही ताणतणाव नसतील, त्यावेळेला हे मासिक पाळीचं चक्र आहे ना, ते अगदी व्यवस्थित सुरू राहतं. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी आपली ह्युमॅनिटी पॉवर म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असणारे सुद्धा आपण कुठंतरी नकळत डळमळलोय.
मग आपल्या मनाला आपण पुन्हा पुन्हा चेतावणी देतो की नाही, तुला पॉझिटिव्ह राहायचं आहे, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. हे सगळं 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 खरं आहे, पण तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये ना एक प्रकारची धास्ती असते, एक प्रकारचा ताण असतो. आणि हा सगळ्या प्रकारचा ताण एका गृहिणीवर येणार आहे, एका महिलेवरती येणार आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम कुठे होणार आहे? माझ्या महिला भगिनींच्या मासिक पाळीवर होणार आहे. आता पुढचं मगाशीच सांगितलेलं मी पुढंच कंटिन्यू करते बघा. जर आर्थिक बॅलन्सिंग ढासळलं तर पॅड घेणं शक्य होणार नाहीये. तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागांमध्ये अस्मिता योजनेअंतर्गत अगदी कमी रेटमध्ये मुलींना पॅड वापरले जातात. पण तरी सुद्धा सगळं जर देशाची जर आर्थिक परिस्थिती कोसळली असेल, आर्थिक मंदी आली असेल, तर या सगळ्याचा परिणाम याच्यावरती सुद्धा होणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे मासिक पाळीचं चक्र व्यवस्थित चालण्यासाठी माझ्या महिला भगिनींचा जो आहार आहे ना, तो आहार उत्तम असणं गरजेचं आहे. आता या काळात तिचं घरातलं कामच एवढं वाढले की ती स्वतःच्या आहाराकडे लक्ष देऊ शकत नाही. मग त्या मानानं मी एक म्हणजे 70च्या आतल्या ज्या महिला आहेत त्यांचा एक सर्वे केला होता. म्हणजे एक 20 माझ्या गावातल्या एक 20-30 ज्या आज्या आहेत त्यांना मी विचारलं होतं की म्हणजे तुम्हाच्या काळात त्यावेळेला मासिक पाळीला तुम्ही शोषकं कोणती वापरत होतात, तुम्हाला काही त्रास असायचा का हो? तर त्यावेळेला सांगितलं की म्हणजे कामच इतकं असायचं की त्या त्रासाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळायचा नाही. आणि दुसरी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितली बघा, त्या महिला शेतात काम करायच्या आणि ऑफकोर्स त्यांचं खाणं हे पूर्ण निसर्गातलं असायचं. म्हणजे आत्ताचा जो फास्ट फूडचा जमाना आहे ना, असा त्या काळात नव्हता. आणि सगळ्या महिला निसर्गातलं जे काही सकस धान्य मिळायचं, सकस अन्न आहार असायचा, तोच त्यांचा असायचा. म्हणजे फळं असतील, शेतातली ताजी ताजी फळं असतील, किंवा जे काही ज्वारी गहू हे जे धान्य असेल, म्हणजे ज्याला आपण सात्विक आहार किंवा सकस आहार म्हणतो ना, तो घेतला जायचा. त्यामुळं मासिक पाळीच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या काळात त्या महिलांना जास्त नव्हत्या. आणि मला असं वाटतं की पूर्वीच्या बायका ह्या माइंडली पण खूप स्ट्रॉंग होत्या. कारण त्याच्यामुळे काय व्हायचं की माइंडली एखादी व्यक्ती जेव्हा स्ट्रॉंग असते ना, तेव्हा कुठल्याही म्हणजे आपल्या आयुष्यातला येणारा कुठलाही टप्पा असेल किंवा कुठलाही संघर्ष असेल ना, तो व्यवस्थित पेलू शकतो. मला आनंद वाटतोय की मानसशास्त्र ह्या ग्रुपवरती हा विषय बोलायला घेतला. परवाच असं मला कुणीतरी एक प्रश्न विचारला बघा, काय पोस्ट टाकतात ह्या मानसशास्त्र ग्रुपवर, या पोस्टचा आणि त्या मानसशास्त्राचा काही संबंध आहे का? तर मी त्यांना पुन्हा उलटा प्रश्न विचारेन की आधी मानसशास्त्र म्हणजे काय हे आधी स्वतः समजून घ्या. आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्या सगळ्या घटना कुठे येऊन थांबतात? मानसशास्त्रापाशी येऊन थांबतात. कारण मनाचा अभ्यास वगैरे ह्या गोष्टी खूप लांबच्या आहेत, पण मी एवढं सांगेन की प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाशी आणि आपल्या मेंदूशी निगडीत असते आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. स्त्रीची मासिक पाळी इतकी सहज घेऊ नका, कारण स्त्रीचं आरोग्य उत्तम असेल तर एका कुटुंबाचं आरोग्य उत्तम असतं. म्हणूनच मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी सकस आणि सात्विक आहार खावा, स्वच्छतेची काळजी खूप घ्यावी. जर तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर मग योनी मार्गाचे आजार होतात, गर्भाशयाचं इन्फेक्शन होतं, किंवा ज्या बीजवाहक नलिका असतात त्या कित्येक जणींच्या बीजवाहक नलिका कुजलेल्या आहेत, किंवा जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्सचं बॅलन्सिंग बिघडतं. लॉकडाऊनच्या काळात सगळ्या भगिनींनी मी असं म्हणेन की थोडीफार चिंतन करा, मनन करा, व्यायाम करा, की जेणेकरून तुमचं जे हार्मोन्स चेंजेस आहेत ते व्यवस्थित राहतील किंवा त्याच्यात बदल जास्त प्रमाणात होणार नाहीये. आणि म्हणूनच लॉकडाऊन आणि स्त्रीची मासिक पाळी खूप महत्त्वाचा असा घटक आहे. मला अजून एक प्रश्न पडला बघा, जे लांब प्रवास करत चाललेले जे काही मजूर आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांचे किती मोठे प्रश्न आहेत सांगा बरं. कारण कुठेही जाता जाता समजा मध्येच वाटेत पाळी झाली, सुशिक्षित महिला काय करू शकतात? आपली तारीख व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात किंवा आपल्यासोबत पॅड नेऊ शकतात. अचानक कुठेही चेंजिंग रूम असतात स्टँडवरती किंवा ऑफिसेसमध्ये वगैरे, हे सगळं त्या करू शकतात कारण त्यांना किमान नॉलेज तिथपर्यंत पोहोचलंय. पण ज्या अज्ञानी महिला आहेत, अडाणी महिला आहेत, त्यांचं काय? मला तर विचार करून मला असं वाटायला लागलं की ह्या ज्या महिला भगिनी एवढ्या लांबपर्यंत प्रवास करत चालली आहेत, त्यांची डेटच्या आधीच पाळी आली तर होतं असं. म्हणजे कसं माहिती आहे का, जेव्हा आपल्या शरीराला खूप ताण पडतो किंवा आपल्या मेंदूवर खूप प्रचंड प्रमाणात त्रास असतो किंवा ताण असतो, त्यावेळेला काय होतं, ही जी मासिक पाळी आहे ना ती अगोदरच यायला सुरुवात होते. माझ्या महिला भगिनींना माहिती असेल बघा, जेव्हा तुम्ही परीक्षेचा ताण घेता किंवा एखाद्या घरातल्या कामाचा ताण घेता, तेव्हा ऑफकोर्स काय होतं, आठवड्या आधीच ती पाळी येते आणि त्याचा परिणाम काय होतो, मग आपलं सगळं शेड्यूल बिघडून जातं. अजून एक बघा, पाळी लांबवण्यासाठी किंवा अशासाठी किंवा सणवार आले म्हणून बायका गोळ्या घेतात म्हणजे काय करतात, ती गोळी म्हणजे एक हार्मोन्सचंच काम करत असते आणि न कळत तुम्ही मेंदूतले जे हार्मोन्स असतात त्यांना सूचना काय घेता, थांब
तू आता पाझरू नकोस, माझं हे जे काही कर्म देवाचं काम आहे ना ते होऊ दे, नंतर पाझरू. आता मला सांगा, ते मेंदूचं जे काम वेळच्या वेळेला व्हायचं होतं ते तर तुम्ही थांबवलं, मग नंतर त्याला कळणार कसं आता माझं बॅलन्सिंग सुरू कधी होणार. गोळ्या घेणाऱ्या ज्या महिलांच्या मध्ये काय होतं, हे मासिक पाळीचं चक्र आहे ना पुन्हा इनबॅलन्सिंग होतं. आणि म्हणूनच कृपा करून माझ्या सगळ्या भगिनींना किंवा सगळ्यांना विनंती आहे की देव धर्म या सगळ्या गोष्टींच्यासाठी तुम्ही अडकून ना जी पाळी लांबवण्यासाठी गोळी घेताना ती घेऊ नका. मला सांगा, दुर्गा माता बसवता किंवा जे काही देवी असतात, देवी देवता आहेत, देवी ज्या आहेत त्यांना पण मासिक पाळी येतच असणार ना, कारण त्याही स्त्रियाच आहेत. माझी जी अपर्णा कुलकर्णी म्हणून जी माझी बॉस आहे किंवा ज्या प्रोग्रामची जी मेन आहे ना, ती नेहमी सगळ्यांना उदाहरण सांगते बघा. तुम्ही काय करता, दुर्गा माता बसवता किंवा दिवाळीच्या वेळेला लक्ष्मी बसवता, मग इतक्या वर्षात एकदाही त्यांना मासिक पाळी आली नसेल का? किंवा कधी असं दुर्गा माता किंवा लक्ष्मी माता म्हणते का हो, नाही नाही माझी ह्या वेळेला पाळी आलेली आहे, तुम्ही माझी अजिबात पूजा करू नका, असं म्हणते का? नाहीच आहे. हे सगळं आपल्या डोक्यात जे काही अज्ञान बसलेलं आहे किंवा अंधश्रद्धा बसलेल्या आहेत ना, त्या वेळीच आपण काढायला हव्या. याविषयी खूप बोलण्यासारखं आहे. मलाही आपण नंतर शक्य झालं तर मी बरेचसे 4 भाग याच्यावरती लिहून आपल्या ग्रुपला पोस्टही केलेले आहेत आणि त्यामुळे ते सगळ्यांनी वाचावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा ताणतणाव जास्त वाढणार नाही किंवा त्या बॅलन्सिंग कशा राहतील या गोष्टीकडे लक्ष द्यावं. कारण एकदा जर मासिक पाळीचं चक्रामध्ये बिघाड झाली तर काय होतं, हार्मोन्स चेंजेस होतात. मग महिलांना अनेक त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे पाळी आणि आधी येणं होणं किंवा महिलांची चिडचिड होणं, घरातल्या कामाकडे लक्ष न लागणं किंवा एकदम स्वमग्न होणं. बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना ताण कसा आलेला ताण जर सावरता येत नाही किंवा त्याला सामना करता येत नाही, अशा महिला बऱ्याचशा स्वमग्न सुद्धा झालेल्या आहेत. कित्येक महिला मी अशा पाहिलेल्या आहेत की ज्या स्वमग्न बनल्या आहेत की ज्याच्यामुळे त्या कुटुंबाचं जे बॅलन्सिंग आहे ते व्यवस्थित राखू शकत नाहीत. आणि म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की महिलांनी या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपलं जे मानसिक संतुलन आहे ते व्यवस्थित राखायचं आहे, ते ढासळू द्यायचं नाही आहे. कारण त्याचा डायरेक्ट परिणाम मेंदूवर होतो आणि मेंदूतून जे हार्मोन्स आहेत त्याचं नियंत्रण सगळं बिघडतं. आणि हार्मोन्समध्ये बिघाड झाली की ऑफकोर्स तुमच्या मासिक पाळीवरती त्याचा परिणाम होतो. आणि मासिक पाळीचा बिघाड एकदा सुरू झाला की त्याच्यातून अनेक तक्रारी निर्माण होत जातात. मला आता एक जस्ट उदाहरण सांगायचं होतं बघा. एक 12वीला जाणारी मुलगी आहे आणि तिला अचानक इथं पुरुषांच्या सारखे केस यायला लागले. त्याचं काय कारण असेल म्हणून डॉक्टरांना दाखवलं तर तिच्यामध्ये जे, आता तुम्हाला माहिती असेल, शरीरामध्ये प्रत्येक पुरुषामध्ये पण आणि स्त्रियांच्यामध्ये पण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे संप्रेरक पाझरत असतात. इस्ट्रोजनचं काम काय असतं, स्त्रीत्वाची लक्षणे निर्माण करणं आणि प्रोजेस्ट्रॉनचं काम असतं की पुरुषत्वाची लक्षणं निर्माण करणं. पण जेव्हा एका स्त्रीच्या शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉनची पातळी वाढलेली असते तेव्हा मग अचानक मिशा यायला लागणं किंवा पुरुषांच्या सारखे केस यायला लागणं अशी सुरुवात होते. मग त्या मुलगीचं सुद्धा असंच झालं की प्रोजेस्ट्रॉनची पातळी वाढल्यामुळे तिला पुरुषांच्या सारखे केस यायला लागले आणि त्या मुलगीला लाज वाटायला लागली आणि तिचे जे पाळीचं चक्र होतं ना ते पूर्ण बिघडलं. तर डॉक्टरांनी त्याच्यावर औषध पण दिलं आणि त्या मुलगीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की ती मुलगी पूर्णपणे अभ्यासाचा ताण खूप घ्यायची आणि ताण घेतल्यामुळे काय झालं, तिच्यामध्ये जे काही मेंदूतून स्त्रवणारे जे हार्मोन्स असतात त्या हार्मोन्समध्ये बिघाड झाला. सांगायचाच उद्देश हा आहे की आत्ताचा जो लॉकडाऊनचा काळ आहे ना तो खरंच म्हणजे ताणतणाव निर्माण करण्याचा काळ आहे आणि ज्याला आपण म्हणजे सगळेच याचे आपण बळी पडलेलो आहोत. त्यामुळं सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की आपल्या घरातल्या ज्या महिला भगिनी आहेत ती फक्त काम करणारी गृहिणी नाही आहे. तिचं आरोग्य उत्तम असेल, ती जर तिचं मासिक पाळीचं चक्र जर उत्तम असेल तर ती ऑफकोर्स तुमचं घर व्यवस्थित चालवेल किंवा गृहिणी म्हणून उत्तम काम करेल. बऱ्याचदा असं होतं की तुला काय काम आहे, का झोपली आहेस, अरे पण मासिक पाळीमुळे तिला काही प्रॉब्लेम निर्माण झाले असेल, तिच्या ताण आल्यामुळे तिच्या हार्मोन्स चेंजेस झाले असेल, याच्याकडे पुरुषांचं लक्षच जात नाहीये. म्हणून घराघरातल्या गृहिणीची, मुलींची जर काळजी घेतली गेली तर मला वाटतं की तिचं जे मासिक पाळीचं जे चक्र आहे ते व्यवस्थित सुरू होईल. आणि मला वाटतं की आपला दिलेला वेळ माझा संपलेला आहे. खूप बोलावं असं वाटतंय कारण हा विषय असा मर्यादित नाहीच आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा, मी त्याची उत्तरं देईन. आणि अजून जर शक्य असेल तर मला असं वाटतं की माझ्या डोक्यात आयडिया आली की असाच लाईव्ह अर्ध्या तासाचा जर आपण कार्यक्रम ठेवला आणि प्रत्येक वेळेला एक जर सेशन घेतलं तर मासिक पाळीचं व्यवस्थापन हे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण पूर्णपणे आपल्या ग्रुपलाही देता येईल असं मला वाटतं.
आणि तुम्ही सगळेजण इथे लाईव्ह येऊन जे काही ऐकत आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. राकेश सर, तुमचे सुद्धा खूप खूप आभार की तुम्ही मला छान अशी संधी दिली. आणि माझी खूप अशी तळमळ आहे की हा जो विषय आहे तो माझ्या प्रत्येक महिला भगिनींपर्यंत पोहोचावा. माझ्या ज्या काही आता भावी काळातल्या ज्या मुली आहेत की ज्या माता भगिनी होणार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, एवढी खूप खूप अशी विनंती आहे. पुन्हा एकदा नम्र विनंती की हा जो ताण निर्माण करणारा कालखंड आहे किंवा कालावधी आहे याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो आणि त्याच्यातून तुमच्या मासिक पाळीवर होतो. आणि म्हणूनच माझ्या प्रत्येक महिला भगिनींनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. ताण निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट तुम्ही म्हणजे सतत तोच विचार करू नका. आपले काही छंद असतील तर ते छंद जोपासा. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्याजवळ इतकी लेखन प्रतिभा असून सुद्धा माझ्या जॉबमुळं किंवा इतर गोष्टींमुळं मी त्याला न्याय देऊ शकत नव्हते. पण लॉकडाऊनचा हा जो काळ आहे तो काळ माझ्यासाठी कमी पडतो की काय अशी अवस्था झाली. कारण मी इतकं मला लिखाण केलं, सॉरी माफ करा, खूप लिखाण या लॉकडाऊनच्या काळात केलं. माझ्या महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे की तुमच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये मन रमवा. पुस्तकांचं वाचन करा आणि आपलं मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आणि जो ताण तर अजिबात घेऊ नका की जेणेकरून तुमची मासिक पाळीचं चक्र आहे ते व्यवस्थित सुरुवात होईल. धन्यवाद.